जळगाव विधान परिषदेचे निवडणुकीसाठी चौरंगी लढत होणार आहे। या ठिकाणी महायुतीतर्फे भाजपचे नंदकिशोर महाजन, शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्याबरोबरच महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांचं आव्हान असणार आहे। आपल्यासोबत स्वतः महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार। तो काल काय सांगणार? काल महाआघाडीचा शेवटचा दिवस होता, मात्र आपण जळगाव सोडून मुंबईला गेला होता, काय नेमकं कारण होतं? काल महाआघाडीचा शेवटचा दिवस असल्याच्या कारणामुळे बराच दबाव होता। त्यामुळे मी आमचे वरिष्ठ नेते जे आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, नंतर राऊत साहेब, संजय सावंत साहेब यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी मुंबईला गेलो होतो। काय आशीर्वाद दिले तुम्ही? त्यांनी आशीर्वाद एकच दिले की बा महाविकास आघाडी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नको, तू इलेक्शन लढ। हो, दुसरीकडे जर बघितलं आपण तर काल शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी कायम राहिली, ती बंडखोरी आहे। दोघं पक्षांच्या भांडणामध्ये तुमचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? निश्चितच दोघांच्या झगड्यामध्ये तिसऱ्याचा लाभ होईनच आणि त्या दोघांच्या झगड्यामध्ये आमची सीट 100% निवडून येईल। काही नाराज लोकांचे फोन बऱ्याच नाराज लोकांचे फोन आले, बऱ्याच त्यांचे जे आहे नाराज लोक जे आहे त्यांचे नगरसेवक म्हणा किंवा काही वर त्यांचे नेते म्हणा, त्यांचे मला फोन आले की तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे बा। कशा पद्धतीने आपल्या प्रचाराची सुरुवात कधीपासून होणार आहे? काय प्रचाराची सुरुवात तर झालेली आहे, प्रचाराची सुरुवात आमची झालेली आहे। म्हणजे आम्हाला विषय होता नाही, आम्ही 4-5 दिवसानंतर सुरुवात करूनच टाकली आम्ही। महाविकास आघाडीचे संपूर्ण नेते आपल्या पाठीशी आहे? 100% महाविकास आघाडीचे पूर्ण नेतेही इथले जेवढे आमचे नगरसेवक आहेत ते सगळे टू झेड सगळे माझ्याबरोबर आहे। कुठलं आव्हान नाही वाटत आहे भाऊ तुम्हाला? कारण भाजपचं पक्ष बलाबल आहे, तिकडे पैसा जास्त आहे, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी पैसा जास्त आहे। अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींनी भाजप सक्षम आहे, महायुती सक्षम आहे, कितपत आपली आव्हाने या ठिकाणी टिकू शकते? ठीक आहे, ते सक्षम आहे, परंतु त्यांची जी बंडखोरी आहे त्या बंडखोरीचा निश्चित मला फायदा होईल। तर सत्ताधाऱ्यांकडे सत्ता असला, पैसा असले तरी त्यांच्यामध्ये जी बंडखोरी झालेली आहे किंवा त्यांच्यामध्ये जे 2 जणांचं भांडण सुरू आहे, त्या बंडखोरीचा आणि नाराजीचा मला पुढच्या काळात फायदा होईल आणि त्यामुळेच माझी विजयाची आशा या ठिकाणी वाढलेली आहे। मुंबईला जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, संजय राऊत असतील, संजय सावंत साहेब असतील यांचे आशीर्वाद घेतले आणि संपूर्ण महाविकास आघाडी माझ्या पाठीशी असून ही लढाई मी जिंकणार असल्याचा विश्वास या ठिकाणी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांनी बोलताना व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।